नमस्कार श्रोत्यांनो, आज बी.के ग्रुप पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी डॉक्टर भगवान एलमामे बी.के ग्रुप पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या समवेत खगोलशास्त्रामध्ये महिलांचे योगदान या विषयावर आज आपल्या समवेत सुजाता बाबर मॅडम आहेत, ज्यांचं खगोलशास्त्रामध्ये एक गाढा अभ्यास आहे. त्यांनी महिलांनी खगोलशास्त्रामध्ये काय कार्य केलेलं आहे, महिलांचे काय योगदान आहे त्याविषयी ते आपल्या समवेत आज बोलणार आहेत. तर मॅडम, आपलं स्वागत आहे बी.के ग्रुप पॉडकास्टमध्ये. तर नमस्ते. आजचा विषय आहे आपला खगोलशास्त्रामध्ये महिलांचे योगदान. तर ही माहिती देण्यासाठी आपल्याबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन करा. सर्वप्रथम मी एलमामे सर आणि बी.के ग्रुप ऑफ एज्युकेशन अकॅडमी यांचा आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मी जे काही काम करते आहे ते तुमच्या सगळ्यांशी शेअर करायची संधी मिळाली. हा विषय खरं तर खूप मोठा आहे. खगोलशास्त्रामध्ये महिलांचं योगदान याला बरेच पैलू आहेत. एक तर त्यांचं संशोधन आहे, त्यांनी केलेलं कार्य आहे, काही महिला अंतराळवीर आहेत, किंवा मग त्या गरज नाही की त्यांनी सगळ्यांनीच अंतराळात जायला पाहिजे, पण इथे राहून सुद्धा आपण याच्यामध्ये बरेच कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तर याच्यात खगोल मंडळाबद्दल आणि माझ्याबद्दल मी थोडासा परिचय करून देते. मी सुजाता बाबर. मी नाशिकमध्ये जे खगोल मंडळ आहे, खरं म्हणजे मुंबईमध्ये हे स्थापन झालेलं खगोल मंडळ आहे आणि नंतर नाशिकमध्ये आम्ही त्याची शाखा सुरू केली आहे. ते शाखेचं जे स्थापना झाली त्याच्यात माझा सहभाग होता. आम्ही काही 4-5 जण होतो. त्याच्यामध्ये मी एक लीड घेतला त्याच्यामध्ये आणि आजपर्यंत म्हणजे 1992 सालापासून हे खगोल मंडळ नाशिकमध्ये सुरू आहे आणि आजपर्यंत अविरत त्याचं कार्य चालू आहे. तर माझी शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा खगोल मंडळात येण्याचं कारण हे मी थोडं आधी सांगते. शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा कर्बरसायनशास्त्र याच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. नंतर मी त्याच्यामध्ये 5 वर्ष संशोधन केलं. इथे नाशिकमध्ये डॉक्टर बालसुब्रमण्यम म्हणून आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. नंतर मी सामाजिक क्षेत्राकडे वळले आणि त्याच्यात मी माध्यमांमध्ये काम करत असल्यामुळे पुढे मी जर्नलिझम केलं, मास्टर्स केलं त्याच्यामध्ये. आणि मला दुसरं म्हणजे पक्षी निरीक्षण आणि तो अभ्यासाची आवड असल्यामुळे मी ऑर्निथॉलॉजी पण केलेलं आहे. तर हे औपचारिक शिक्षण झालं. अनौपचारिक म्हटलं तर खगोलशास्त्राचं अनौपचारिक शिक्षण आहे खरं म्हणजे. कारण माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला खूप आवड होती आणि तो खरं खूप प्रश्न विचारायचा. तर त्याच दरम्यान माझी खगोल मंडळाशी ओळख झाली, मुंबईच्या खगोल मंडळाशी. आणि मग तिथला एक कार्यकर्ता नाशिकला आम्हाला भेटला आणि मग त्यांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तर मलाही त्याच्यात रस वाटायला लागला आणि असं वाटलं की अशीही माझी विज्ञानाची पार्श्वभूमी होतीच, केमिस्ट्री होता माझा. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण पण हे शिकावं मुलाबरोबर. मग आम्ही घरात टेलिस्कोप घेतला. समविचारी काही लोक होतीच, म्हणजे त्याचे मित्र होते. आणि शिवाय आम्ही असा विचार केला की त्याला एकट्याला दाखवण्यापेक्षा आपण अजून मुलांना इन्व्हॉल्व करू याच्यामध्ये. पण आमचं म्हणजे कार्य असं झालं की मुलं तर ह्याच्यात आलीच, पण मोठी माणसं पण ह्याच्यामध्ये आली. आणि म्हणजे या वयाचं याच्यामध्ये नंतर काहीच अंतर राहिलं नाही. किंवा म्हणजे मला खूप सांगायला छान वाटतं की आमच्याकडे 70 पासून 7 वर्ष अशी रेंजची माणसं येतात. 7 ते 70. 7 ते 70. आणि याच्यामुळे मी खगोल मंडळाचं काम सुरू केलं. सुरुवातीला अगदीच लहानसं आमच्या घरातच चालायचं. मग हळूहळू त्याचं स्वरूप मोठं झालं. सध्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये आम्हाला सेमिनार हॉल त्यांनी दिलेला आहे. तिथे आम्ही रविवारी साधारण 15 दिवसातून एकदा भेटतो आणि त्याचं काम चालतं. व्हेरी गुड. मॅडम, खगोलशास्त्रामध्ये महिलांचे योगदान इकडे जाण्या अगोदर एक खगोलशास्त्र काय आहे आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. की खगोलशास्त्र हे ऐकायला बरं पडतं किंवा तुम्ही टेलिस्कोपमधनं एवढे ग्रह दाखवतात, तर याबद्दल काहींना कुतूहल असतं का, हे काय असतं बाबा, याच्यातनं दिसतं काय? तर याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. बरोबर आहे, तुमचा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण लहानपणापासून आपण आकाश बघतो, अगदी कळत नसतं तेव्हापासून आपल्याला आई वडील चांदोमा दाखवतात आणि तारे दाखवतात, चांदणी दाखवतात. तर आपल्याला बघायला आवडतं ते. आणि जसजसं कळायला लागतं तसं एकूणच खगोलाचं कुतूहल कुठल्याही वयातल्या माणसाला असतं. आणि खगोलशास्त्र म्हणजे फक्त आकाशाकडे बघणं आधी अशी जरी सुरुवात असली
तरी जसजसं त्याच्यात रस घेतात माणसं तसं मग वेगवेगळ्या शिक्षणाकडे वळतात. आणि सामान्य माणसाला हा प्रश्न असतोच, की हे इतकं दूर दिसतं, ते आकाश बदलत असतं. म्हणजे आज तुम्हाला चंद्र एका ठिकाणी दिसेल, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो थोडा पुढे सरकलेला दिसेल किंवा अजून पुढे सरकलेला दिसेल. तर हा असा कसा सरकतो? असे प्रश्न असतात पडलेले किंवा तारे लुकलुकतात म्हणजे नेमकं काय होतं? आणि मग ग्रह दिसतात तर आपल्याला चित्रात तेवढे मोठे ग्रह दिसतात, पण मग आकाशात एवढे छोटे दिसतात. मग ते आपल्याला दुर्बिणीतनं पाहिले तर कसे दिसतील? असंही लोकांना कुतूहल असतं. तर एकूणच किंवा अनेक म्हणजे पूर्वी अगदी प्राचीन काळाचा विचार केला, तर अगदी माणसाला जिज्ञासा निर्माण झाली ती म्हणजे की सूर्य एकाच मार्गातनं निघतो किंवा एकाच दिशेने उगवतो, एकाच दिशेला मावळतो. असं कसं होतं? किंवा कधी-कधी तो झाकला जातो, ज्याला आपण ग्रहण म्हणतो. हे कसं काय होतं? आणि मग त्याच्यातून जिज्ञासा पण निर्माण झाली, भीती पण निर्माण झाली, दोन्ही गोष्टी होत्या. ग्रहणाची भीती वाटायला लागली, कारण सूर्य झाकला गेला, प्रकाशच नाहीसा झाला, तर काय होईल आपलं? असं एक किंवा धूमकेतू येत असत. तर अशा प्रकारे भीती आणि जिज्ञासा या दोन्हीचं मिश्रण होतं प्राचीन काळी. आता मात्र हे जास्त कुतूहल खूप लहान मुलांना पण आहे. कारण 1ली-दुसरीच्या सिलेबसमध्ये पण आता तारकासमूहांची माहिती आहे. आणि त्याला खूप रंजक कथा पण जोडलेल्या असतात. तर याच्यामुळे खगोलशास्त्र म्हणजे हा अंतराळाचा अभ्यास आणि बरं. आपल्या सूर्यमालेत जे काही जवळपास आपल्याला जे दिसतं डोळ्यांनी आणि जे डोळ्यांनी दिसत नाही, त्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे खगोलशास्त्र. हं. नक्कीच. थँक यू मॅडम. खूप चांगली माहिती आहे. पण खगोल मंडळाच्या रूपाने नाशिकला एक प्रात्यक्षिक रूपामध्ये ग्रह बघायला मिळतात आणि हं, हं. हे एक मक्तेदारी असावी माझ्या मते, की असं कोणी नाशिकमध्ये आम्हाला तरी आढळलेलं नाही. हं. तर आपण आपल्या आता मूळ विषयाकडे वळूया मॅडम, की खगोलशास्त्राच्या इतिहासात महिलांची भूमिका कशी होती? याबद्दल 2 शब्द. खगोलशास्त्राचा प्राचीन इतिहास फार रंजक आहे. मुळात जिथे-जिथे वसाहती निर्माण झाल्या हं. म्हणजे सिव्हिलायझेशन्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ग्रीकमध्ये झाली, इजिप्तमध्ये झाली, चीनमध्ये झाली किंवा अरब आहेत किंवा न्यू इंडियन आपण म्हणूया किंवा मेक्सिकन बॉर्डरला जे राहत होते ती लोकं आहेत. भारत आहे आपला मुख्य म्हणजे. इथे या वसाहती सगळ्या निर्माण झाल्या आणि वसाहती जशा निर्माण झाल्या तसं-तसं खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. कारण सुरुवात होण्याचं कारण होतं ते म्हणजे की माणसाचा प्रवास. म्हणजे प्रवास करायला जशी सुरुवात केली, तसं आजकाल आपण जसं नेव्हिगेशनला वेगवेगळे ॲप्स वापरतो. तसं नेव्हिगेशनला त्या काळी कुठलं ॲप असेल तर आकाशाचं ॲप होतं. मग तारकासमूह जसे मग ते तारकासमूहांचा अभ्यास सुरू झाला. मग उत्तर दिशा कोणती, दक्षिण कोणती, असा हळू-हळू अभ्यास सुरू झाला. आता याच्यात मक्तेदारी आजही आणि त्या काळीही पुरुषांचीच जास्त होती. महिला होत्या, पण त्यांना स्थान दुय्यम होतं. म्हणजे त्यातल्या त्यात महिलांचं योगदान आपण असं म्हणता येईल, की ग्रहांच्या गती म्हणजे सगळे ग्रह सारख्या गतीने फिरत नाहीत. कारण सूर्यापासूनची अंतरं वेगळी आहेत. आणि हा एक मुख्य त्याचं कारण आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी गती दिसते, ती वेगवेगळी दिसते. आपल्याला मंगळ खूप सारखा दिसतो, शुक्र रोजच दिसतो. बरोबर. म्हणजे गुरु काही काळ दिसतो, काही काळ दिसत नाही किंवा असं जे हे जे गणित होतं किंवा ही जी ग्रहांची गती आहे, ती त्या काळी शोधलेली होती महिलांनी. म्हणजे त्यात त्यांचं योगदान होतं. नंतर कालगणना म्हणजे मोजणी जी आहे काळाची, त्याच्यामध्ये एक योगदान होतं. आणखीन याच्यामध्ये एक नाव मला सांगायला आवडेल. हायपेशिया नावाची एक प्राचीन म्हणजे जिला पहिली महिला वैज्ञानिक असं म्हणता येईल. अशी खगोलशास्त्रामध्ये. खगोल नाही, एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये हं. फार हुशार अशी एक ती हे होती. ते अलेक्झांड्रिया राज्य त्यावेळी जे होतं त्याच्यामध्ये ती राहत असे. तर तिने असे बरेच शोध लावले आणि तेव्हा तिने ॲस्ट्रो लॅब पूर्वी म्हणायचे. अशा प्रकारचं यंत्र पण तयार केलेलं होतं आणि परंतु तुम्हाला ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल, की त्या काळी स्त्रियांनी विज्ञान शिकू नये किंवा शिकायचं नाही असा एक धारणा होती आणि तिला मृत्यूदंड दिला. अरे बाप! कारण तिने अशा प्रकारचे शोध घेतले. हं. तर ती पहिली महिला वैज्ञानिका जिने खूप गणितं, कालगणना, तारे किंवा विश्वाचे अंतराळाचे नकाशे असे जे त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन होतं, तर ते लवकरच संपलं. तर अशा प्रकारे अनेक आपल्याला स्त्रिया दिसतील प्राचीन इतिहासामध्ये.
अशा अजून कोण कोण महिला खगोलशास्त्रज्ञ तुम्हाला सांगता येतील त्याच्या व्यतिरिक्त? आता आधुनिक हां. काळामध्ये आधुनिक काळामध्ये भरपूर आपल्याला आधुनिक खगोलशास्त्र फार वेगळं होतं. साधारण 16व्या शतकात 15व्या शतकाच्या शेवटी याला खूप गती मिळाली. नंतर दूरदर्शी किंवा आपण ज्याला टेलिस्कोप म्हणतो, दुर्बीण म्हणतो, त्याचा शोध लागला. त्याच्यानंतर मात्र खूपच गती या शास्त्राच्या शोधाला मिळाली. त्यात प्रमुख ज्या महिला होत्या त्यातल्या 4-5 महिलांची मी उदाहरणं सांगते, कारण हा चालेल. विषय खूप मोठा आहे. त्याच्यातली एक होती ती जोसेलिन बेन बर्नेल नावाची एक शास्त्रज्ञ होती. तिने पल्सार म्हणजे पल्सेटिंग स्टार्स जे असतात, तारे जे पल्स सोडतात, त्याचं जे विज्ञान आहे त्याचा तिने अभ्यास केला होता आणि याच्यामुळे विश्वातील अंतर मोजायला खूप फायदा झाला. पण पुढे मला असं वाटतं की पुढे पण मी सांगेन की दुर्दैवाने म्हणजे त्या शोधाला नोबेल मिळालं. तो ग्रुप होता आणि त्याच्या शोधाला नोबेल पारितोषिक मिळालं. पण तिला मात्र त्यातनं डावललं गेलं. तिला नोबेलच्या याच्यामध्ये तिचं नाव नव्हतं. सुरुवातीला त्याच्यामुळे ती फार अपसेट झाली होती. पण नंतर मात्र लोकांना त्यांची किंमत कळाली, कारण तिने काही त्या शोधापर्यंत त्या थांबल्या नाहीत, त्या हिंमत हरल्या नाहीत. त्यांनी पुढे भरपूर शोध लावले. नंतर लेविट म्हणून एक शास्त्रज्ञ, महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांचं नाव पण खूप आदराने घेतलं जातं. सेफिड प्रकाराचे एक रूपविकारी तारे असतात. रूपविकारी म्हणजे नावावरूनच कळतं, त्यांचं रूप बदलतं. असे तारे असतात. रूप बदलतं म्हणजे काय, तर त्यांची तेजस्विता बदलते त्यांची. तर त्याच्यामुळे प्रकाशमानाचा जो कालावधी आहे, त्या ताऱ्यातून येणारा जो प्रकाश आहे तो किती काळाने येत असतो. कारण लुकलुकतात म्हणजे काय, प्रकाश येतो थांबतो, येतो थांबतो, हा ब्लिंक होतो. तर याच्यामधला कालावधी किती आहे हा शोध त्यांनी लावला होता. हा पण अतिशय मोलाचा शोध होता, कारण त्याच्यामुळे ताऱ्यांबद्दल प्रचंड माहिती निर्माण झाली आणि ताऱ्यांच्या स्फोटातून अनेक प्रकारे म्हणजे एक विश्वसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तो अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आणि कॅनन नावाच्या होत्या. त्यांनी ताऱ्यांचं वर्गीकरण केलं आणि ताऱ्यांचं वर्गीकरण बऱ्याच प्रकारे करतात. त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. तो आत्ता आपला खरा विषय नाही. पण त्यांनी ताऱ्यातून येणारे जे स्पेक्ट्रमचा जो अभ्यास असतो, म्हणजे ताऱ्याचे जे काही ताऱ्यांमध्ये जे मॅटर असतं, उदाहरणार्थ तर प्रत्येक मॅटर म्हणजे वेगवेगळे केमिकल्स, एलिमेंट्स असतात आणि त्याचे स्पेक्ट्रम वेगवेगळे असतात. म्हणजे तुम्ही सोडियमचा स्पेक्ट्रम वेगळा असतो, पोटॅशियमचा वेगळा असतो. तर त्यांनी अशा प्रकारे ताऱ्यांमधनं येणाऱ्या स्पेक्ट्रमचा अभ्यास केला आणि त्याचं एक वर्गीकरण त्यांनी सांगितलं आणि ते आजही आपण वापरतो. नंतर मग अगदी सुरुवातीच्या कॅरोलिन हर्शल म्हणून आहेत. त्यांनी धूमकेतूचा शोध लावणाऱ्या पहिल्या महिला वैज्ञानिक अशा त्या होत्या. तर त्यांनी बरेच धूमकेतूंचे शोध लावले. वेरा रुबिन म्हणून एक खूप प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी डार्क मॅटर म्हणजे सध्याचा हा अत्यंत आवडीचा विषय, किंवा आवडीचा म्हणण्यापेक्षा सध्या खूप ज्याचा अभ्यास होतोय तो असा विषय आहे की विश्वामध्ये डार्क मॅटर किंवा कृष्ण द्रव्य ज्याला म्हणतात, जे आपल्याला दिसत नाही. आता आपल्याला कमी दिसतं ना, म्हणजे आकाशात बघितलं तर आपल्याला सगळंच पूर्ण नाही दिसत, तर अंधार खूप असतो किंवा डार्क खूप आहे आकाश. ते डार्क मॅटर नेमकं काय आहे आणि म्हणजे नेमकं त्याचं कार्य काय आहे, कशासाठी असतं ते, याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि डार्क मॅटरबद्दल आपल्याला अत्यंत कमी माहिती आजपर्यंत आहे आणि त्याच्यामुळे हा मोठा विषय आहे की पुढे याच्यामध्ये आणखीन भरपूर शोध लागण्याची शक्यता आहे. कोणी भारतीय खगोलशास्त्रज्ञ होऊन गेल्यात का आहेत? नाही, भारतीय पण खूप नावं आहेत याच्यामध्ये. आणि आधुनिक काळात तर आता मला वाटतं खूप जणांना ती माहीत झाली आहेत, कारण आपल्या वेगवेगळ्या मोहिमांच्या निमित्ताने ही नावं आपल्या समोर आली आहेत. सुरुवातीला कल्पना चावला यांचं सगळ्यांनाच नाव माहीत होतं. त्या अंतराळवीर, मूळच्या भारतीय पण अमेरिकन अशा अंतराळवीर होत्या आणि दुर्दैवाने त्यांच्या एका मिशनमध्ये त्यांचा मृत्यू झाला. नंतर सुनीता विल्यम्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. दुसऱ्यांदा आत्ता त्या जाऊन आल्या आणि खूप दिवस अडकलेल्या होत्या. हे आत्ता नवीनच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ह्या एक आहेत. नंतर वनिता मुथय्या ह्या एक आहेत. त्या प्रॉपर भारतीय आहेत. हो, ह्या आता मी सांगते त्या सगळ्या भारतीय आहेत. नाही, ह्या सगळ्या भारतीय आहेत. ह्या चांद्रयान-2 आपल्या चांद्रयान मोहिमा खूप गाजलेल्या आहेत आणि अत्यंत कमी खर्चाच्या आणि यशस्वी अशा ह्या मोहिमा आहेत जगामध्ये. त्या चांद्रयान-2 मोहिमेच्या त्या प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. म्हणजे त्यांनी ती पूर्ण आखणी आणि प्रत्यक्षात येणं यात त्यांचा मोठा हातभार आहे. नंतर रितू करिधाल म्हणून एक आहेत. त्या मंगलयान मोहिमेच्या प्रमुख आहेत, म्हणजे संचालकच आहेत.
नंतर निगर राजी म्हणून एक आहेत, निगर शाजी म्हणून आहेत. त्यांनी आदित्य L1 हे जे सूर्यावर आपण पाठवलेलं यान आहे त्या प्रोजेक्ट डायरेक्टर त्याच्यात होत्या. आणि अनुराधा टीके नावाच्या ज्या वैज्ञानिक आहेत त्या इस्रोवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. तर ही तर नावं आता बरीचशी आपल्याला भरपूर असं. माहिती झालेली आहेत. आताच्या युगामध्ये महिला खगोलशास्त्रज्ञांना किंवा खगोलशास्त्रात अभ्यास करणाऱ्या महिलांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? सध्याच्या महिलांना सध्याच्या जसं पूर्वी कसं मृत्यूदंड दिला कुणीतरी काम केल्यामुळे, हो. असला प्रकार तर आता होत नाही, नाही, आपल्याला आता तर काही- कल्पनाच आहे. हो. परंतु तरी पण काही आव्हानांना तोंड द्यावं लागत असेल. हो, बरोबर आहे. त्यापैकी एक तर जेंडर बायस हा एक मुद्दा आहे, म्हणजे तो हा सगळ्यांना पुरुष प्रधान पहिल्यापासूनच आहे. तो म्हणजे लिंग भेदभाव हा सगळीकडेच आहे हम्म. आणि तो सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहे, तसा या क्षेत्रातही आहे. म्हणजे आपल्याला पहिल्याच एका उदाहरणावरनं कळलं असेल की बर्नेल ज्या होत्या हा, त्यांना त्यांना डावललं गेलं नोबेल पारितोषिकातून. त्याच्यामुळे दुय्यम स्थान दिलं जातं नेहमी, हा एक आहे. नंतर प्रतिनिधित्व कमी आहे, म्हणजे पुरुषांचं प्रतिनिधित्व सगळीकडे आपल्याला जास्त दिसतं. म्हणजे तो एक प्रतिनिधित्वामध्ये त्यांना घेतलेलं नाहीये, त्यांना अजून तशी संधी खूप आमचा दिली असाच जाते. प्रयत्न आहे की नवरात्रीमध्ये हो. नवदुर्गांना प्रायोरिटी देऊन ते आणखी समाजापुढे कसे येतील आणि त्यांच्याकडे बरोबर. काय क्वालिटीज असतील हम्म. ते दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पॉडकास्ट घेत आहोत. आणखीन पण काही आव्हानं आहेत, त्यातलं एक आहे ते म्हणजे की सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याच्या बरोबर. अपेक्षा खूप ते असतात. बट नॅचरल आहे. त्याच्यामुळे ते एक खूप असतं, किंवा वेतन आणि संसाधनं जेवढी पुरुषांना मिळतात तेवढी स्त्रियांना स्त्रियांना मिळत मिळतातच नाही. असं नाही. सेकंडरी दुय्यम स्थान मिळाले असल्यामुळे. बरं. आजच्या युगाबद्दल आपल्याशी बोलतो. इस्रो, नासा यासारख्या संस्थांमध्ये महिलांची संख्या आणि त्यांचे योगदान कसे वाढत आहे? भारतामध्ये म्हणजे आपल्या नासामध्ये आहेत, नासा जी संस्था आहे अमेरिकेची, त्याच्यामध्ये महिलांचं 35% प्रमाणे स्टाफ वा. म्हणून, आणि त्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये मात्र 20 ते 25% महिला आहेत. तर हे एक आहे. इस्रोमध्ये पण आता आपण असं बघितलं तर सध्या ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे भारतामध्ये तसे खूप प्रयत्न होतात की महिला वैज्ञानिकांना खूप प्राधान्य मिळावं, आणि एक अतिशय सुंदर डॉक्युमेंट बाहेर पडलेलं आहे आपल्या भारतामध्ये. भारतातल्या यशस्वी किंवा 10 महिला वैज्ञानिका ज्या खूप प्रभावी आहेत, आणि सुंदर पुस्तक ज्यांनी लिहिलं किंवा ज्यांनी त्याचा पुढाकार घेतला ते रोहिणी गोडबोले. त्यांचं नुकतंच निधन झालं, पण याच्यामध्ये भारतातले 100 अशा प्रभावी महिला आहेत की ज्यांचं संशोधन आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे, किंवा त्यांनी महत्त्वाचं योगदान दिले अशा प्रकारे आहे. आणि दुसरं म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल खगोलशास्त्राचा विचार केला तर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आपल्याकडे भारतामध्ये जी आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया, तर त्यांनी खास करून महिलांना प्राधान्य मिळावं याच्यासाठी अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत. तर हे खूप चांगलं पाऊल आता आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्या ह्या पॉडकास्टमुळे सगळ्या महिलांना माहिती होईल की खगोलशास्त्रात करिअर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना असेल, त्याचे प्रमोशन्स असतील की जेणेकरून महिलांनी त्यात सहभाग घ्यावा. व्हेरी गुड. अजून एक असा प्रश्न आहे, आजच्या युगातील डिजिटल युगात मुलींना खगोलशास्त्रात करिअर करणे सोपे झाले आहे का, किंवा कसे? हो, खूप सोपं आहे. म्हणजे आत्ता आपण जसं म्हटलं की महिलांना अडथळे किंवा अडचणी बऱ्याच येऊ शकतात. अर्थातच त्या अडचणींवर मात करणं खूप अवघड नसतं. म्हणजे एखादी महिला जिद्द आणि चिकाटी असेल तर ती वर पोहोचतेच. म्हणजे आपल्याला माहिती आहे सुनीता विल्यम अंतराळामध्ये पण जाऊन आलेले आहे. तर त्यांना शक्य झालं ना हे, म्हणजे कोणालाही शक्य होऊ शकतं. बरोबर. फक्त त्याच्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेत किंवा त्यांचे जे श्रम आहेत, जो अभ्यास आहे तो पण केला पाहिजे. म्हणजे इतकं सहज काहीच मिळत नाही माणसाला. पण आता डिजिटल युगामध्ये विचार केला तर तुम्ही घरी बसून सुद्धा काम करू शकता. म्हणजे नासाचे पण असे बरेच प्रोजेक्ट्स असतात की तुम्हाला घरी बसून डेटा तो खाली म्हणजे तुमच्याकडे उतरवून त्याचं विश्लेषण करणं आणि त्याच्यातून निष्कर्ष काढायला मदत करणं, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आता ते शालेय स्तरावर सुद्धा घेतलं जातं, कॉलेजच्या स्तरावर घेतलं जातं. आणि अगदी नाशिकची मुलगी पण त्याच्यामध्ये सहभागी होती. मागच्या वर्षी जे ॲस्टेरॉइड्सचा जो अभ्यास केला गेला साधारण 3-4 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये आमच्या खगोल मंडळातली एक मुलगी होती, आणि तिचं नाव पण म्हणजे तिला बरेच नाव मिळालं त्याच्यामध्ये.
तर तुम्हाला घरातून आजकाल अशा बरेच गोष्टी करता येतात. म्हणजे बरं. मुख्यतः डेटा विश्लेषण करता येतं आणि ऑनलाईन प्रोजेक्ट्स तुम्ही करू शकता. बरोबर. या प्रश्नांमुळे असं कळलं, की असं नाशिकमधून कोणी पार्टिसिपेट करतं, असे काही हं, प्रोग्राम्स असतात. हं. डेटा अनालिसिस करून आपल्याला त्याचं कन्क्लुजन हो, नासाला किंवा इस्रोला पाठवता येतं. हो. जेणेकरून मुलं ह्या पॉडकास्टमुळे सर्च करायला मुलं किंवा मुली सुरुवात तरी करू शकतात. बरोबर आहे आणि त्याच्यामुळे आता बाउंडरीज नाही राहिल्या. म्हणजे तुम्ही इंटरनॅशनली पण काम करू शकता. हं. असं काही राहिलं नाहीये, की कुठे बाहेरच गेलं पाहिजे. बरोबर. एक प्रेरणादायी भाग म्हणून आपण आपल्याशी एक प्रश्न करतो. महिला विद्यार्थिनींना खगोलशास्त्रात करिअर करण्यासाठी कोणते सल्ले द्याल तुम्ही? म्हणजे त्यांनी पार्टिसिपेट करा. मुलं तर करतात ऑलरेडी. पण तुमच्याकडे काही टेक्निक्स असतील तर त्या हो, आता सांगाव्यात. खरं पूर्वी थोडीशी अशी धारणा होती, की खगोलशास्त्र मध्ये खूप काही करिअर होऊ शकत नाही, असं पूर्वी वाटायचं. हं. पण आता बऱ्याच प्रमाणात एक असं म्हणता येईल, की शहरी पातळीवर तरी जागरूकता बऱ्यापैकी झालेली आहे. आणि डिजिटलमुळे ग्रामीण पातळीवर पण ते सगळं पोहोचलंय. ग्रामीण पातळीवर पोहोचण्यासाठी पण भारतीय संस्था खूप प्रयत्न करतात. हे पण खूप कमी जणांना माहीत असेल. पण करिअर करायचं असेल मुलींना समजा, तर माझा एक हे राहील, अं, असं म्हणणं आहे, की पहिलं म्हणजे स्वप्न बघायला शिका, की आपल्याला हे काम नाही. करता येईल, आपण हे करू शकतो. त्याच्यातलं योग्य ते शिक्षण तुम्ही घेऊ शकता. तुमचं प्रोफेशन काही असेल, म्हणजे खगोलशास्त्र एक असं शास्त्र आहे, की ज्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशन काही असलं तरी तुम्हाला त्यात काम करता येईल. बरोबर. उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टर झालात, तर आता ॲस्ट्रोबायोलॉजी नावाची जी ब्रांच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजिस्ट असाल तरी तुम्हाला काम करता येईल किंवा डॉक्टर असाल तर तुम्हाला आता सुनीता विल्यम्सचंच उदाहरण घ्या, की अंतराळामध्ये जे काही शरीरावर परिणाम होतात, तर तसे परिणाम होऊ नयेत किंवा झाले तर त्याच्यावर काय काय ते उपचाराचं आहे उपाययोजना ना. असू शकतात. तिथे राहण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्हाला डॉक्टर्स सुचवू शकतात किंवा सांगू शकतात. त्यात एक वेगळा अभ्यास तुम्हाला करायला लागतो. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाखाली काय काय शरीरामध्ये जे परिणाम होत असतात. तर कारण तिथं पूर्ण म्हणजे तुमची ग्रॅव्हिटी नसल्यामुळे तुमच्या शरीराला काही आधारच नसतो. बरोबर. आत्ता आपण जमिनीवर उभं राहू शकतो, याला कारण ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी आहे. फोर्स आहे. पण तिथे नाहीये, तिथं पूर्णच तुम्ही तरंगता आणि त्याच्यामुळे तुमच्या आतल्या अवयवांना पण ती सवय नसते आणि त्याच्यामुळे खूप वेगवेगळे परिणाम होतात. म्हणजे प्रचंड परिणाम आहेत. तो एक वेगळा मोठा विषय आहे, ॲस्ट्रोफिजिओलॉजी आपण ज्याला म्हणू. तर त्याच्यामध्ये डॉक्टरांचं खूप मोठं योगदान आहे. इंजिनिअरिंग तर सगळ्याच ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तुम्ही नक्कीच. कुठल्याही मोहिमेत जा, तुम्हाला बारीक-सारीक इंजिनिअरिंगपासून सगळं गोष्टी लागतात. आर्किटेक्चर लागतं. कुठलीच शाखा अशी नाही आहे, की तुम्ही त्याच्यात जाऊ शकत नाही. अगदी माझ्यासारखं जर्नलिस्ट झालात तरी तुम्ही त्याच्यामध्ये खूप लिहून प्रसार करू शकता, माहिती बरोबर. पुरवू शकता लोकांना. त्याच्यामुळे कुठल्याही प्रोफेशनला ह्याच्यात आडकाठी नाही आहे मुख्य म्हणजे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात खूप अभ्यास केला पाहिजे कुठलंही प्रोफेशन निवडलं तर. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स असे काही बेसिक सायन्सेस जी आहेत ती पक्की पाहिजेत. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात जिद्द चिकाटी ठेवणं गरजेचं आहे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये. खगोलशास्त्राचा अभ्यास करणं पण आवश्यक आहे. म्हणजे मी एकच ब्रांच निवडली तर तेवढंच बघेन असं नाही. तर एक बरोबर. होलिस्टिकली त्या विज्ञानाकडे बघितलं पाहिजे. तर पण कोणीही काही करू शकतं. म्हणजे बरोबर. ठरवलं तर आपलं स्वप्न पूर्ण करणं अवघड नसतं. नक्कीच. आपण आपल्या अंतिम प्रश्नाकडे वळण्याच्या अगोदर आपण ज्या क्षेत्रात आता अध्यक्ष म्हणून हं, कामगिरी स्वीकारलेली आहे, जसं की खगोल मंडळामध्ये हं. पहिली महिला अध्यक्ष असावी माझ्या मते 1985 पासून. आधी मला आहेत माहीत नाहीये. झालेल्या. आहेत आधीच्या पण हां. आहेत. तर तुम्ही खगोल मंडळासाठी नवीन काही कार्य करणार, जसं काहीतरी तुम्ही हं. यशवंतराव चव्हाण मुक्त हो, हो. विद्यापीठाबरोबर पहिल्यांदाच एका एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या हं, विद्यापीठासोबत समझोता करारनामा केला. हं, तर असे अजून काही तुमच्याकडे पैलू असतीलच, पण हं. त्याचबरोबर आमच्या दर्शकांसाठी खगोल मंडळामध्ये सहभागी झाल्याचा काय फायदा होईल किंवा हो, कसे लोकं ते सांगू. तारे बघू शकतात त्याबद्दल चालेल. सांगा? सांग पहिली गोष्ट म्हणजे मी खरं म्हणजे खगोल मंडळाचा मला खूप अभिमान वाटतो, की आमच्याकडे महिला अध्यक्ष पहिल्यापासून आहेत व्हेरी आणि गुड. महिला खूप चांगलं काम करू शकतात हे आधीच्याही अध्यक्षांनी खूप दाखवून दिलेलं आहे. आणि मी असं म्हणेन की खगोल मंडळात एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. मुख्य म्हणजे तुम्ही काही अकॅडमिक शिक्षण जरी घेत असाल खगोलशास्त्राचं किंवा फिजिक्समध्ये किंवा
केमिस्ट्रीमध्ये, तरीसुद्धा तुम्हाला खगोल मंडळात येऊन निश्चित एक फायदा होऊ शकतो. काही फायदे म्हणजे आमची व्याख्यानं असतात, तर ती व्याख्यानं ऐकून पण बरंच शिक्षण होतं, किंवा तुम्ही येऊन म्हणजे जे पार्टिसिपेट करतात किंवा येतात आमच्याकडे त्यांनाही व्याख्यानाची संधी मिळते आणि त्यातून बरंच शिक्षण होतं. म्हणजे संदर्भ कसे बघायचे, त्यातलं कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे, तो प्रेझेंट कसा करायचा, किंवा स्टेजवर कसं उभं राहायचं, एखादं प्रेझेंटेशन करताना त्याला काय प्रायोरिटाईज केलं पाहिजे. म्हणजे हे बरंच शिक्षण आहे जे काय म्हणतो त्याला आपण खगोलशास्त्राव्यतिरिक्त खगोलशास्त्राव्यतिरिक्त एक परिपूर्ण, हां. व्यक्तिमत्व विकास एक प्रकारचा होऊ शकतो. तर हे पण एक काय म्हणायचं त्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो सर्वांगीण तसा एक विकासासाठी तो एक होतो. खगोल मंडळ हो, अभ्यास आणि करते. खगोल मंडळाचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यात मुख्य म्हणजे आकाशदर्शनाचा कार्यक्रम असतो. रात्रभर आकाशदर्शनाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे त्यांची ऑनलाईन लिंक ओपन होते. हो, ऑनलाईन वेबसाईटला पण असते ते. वेबसाईटलाही असतं. आमच्या खगोलमंडळ.com नावाची वेबसाईट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि केव्हाही कार्यक्रमाला येऊ शकता. तो अतिशय मला असं वाटतं आमचं एक युनिक असं एक आयडेंटिटी आहे. म्हणजे आम्ही इतके वर्ष करतोय. आता नवीन लोक काही आलेली त्याच्यामध्ये, पण सर्वदूर पोहोचलेले म्हणजे आदिवासी भागापासून आम्ही काम करतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे आणि त्याच्यात येऊन निश्चितच ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष बघायला मिळतं. म्हणजे ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रॉनॉमी जी आहे तो भाग खगोल मंडळात खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि तुम्ही म्हणालात तसं आम्ही मुक्त विद्यापीठाबरोबर एक त्यांचा ऑप्शनल इलेक्टिव्ह जो कोर्स आहे 2 क्रेडिटचा तो आम्ही तयार केला आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार तो तयार केलेला आहे. नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे तयार केलेला आहे. आणि मला वाटतं प्रथमच मुक्त विद्यापीठात ॲस्ट्रॉनॉमी फॉर बिगिनर्स असा एक कोर्स आम्ही लॉन्च करतोय. ह्या पॉडकास्टमुळे सगळ्या श्रोत्यांना, विद्यार्थ्यांना माहिती होईल की एक नवीन कोर्स आहे. खगोलशास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे, काही कला, वाणिज्य, विज्ञान किंवा काही इतर विद्याशाखा असतील तिथे प्रिपरेशन करणाऱ्यांना पण खगोलशास्त्रामध्ये एक 2 क्रेडिटचा कोर्स करता येईल. हे आपल्यामुळे शक्य झालं विद्यापीठाला. खूपच चांगली बाब आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, श्रोत्यांसाठी तुमचा एक प्रेरणादायी संदेश द्या. मला असं वाटतं मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे खगोलशास्त्र खूप व्यापक शास्त्र आहे. त्याचा अभ्यास ज्यांना प्रोफेशन किंवा ज्यांना त्याच्यामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की मुलांनी आणि मुलींनी स्वप्न पहा की या विज्ञानात आपण काहीतरी योगदान देऊ शकतो, भारतासाठी एक चांगलं संशोधन करू शकतो किंवा जगासाठी पण चांगलं संशोधन, कारण हा विषय खूप व्यापक आहे, आपल्यापुरता मर्यादित नाही. आणि बाकीच्यांसाठी मला असं वाटतं की केवळ कुतूहल म्हणून आपण सुरुवात केलेला हा विषय जरी असला तरी कालांतराने जेव्हा आपण त्याच्या ज्ञानाची व्याप्ती बघतो, अंतराळाची व्याप्ती बघतो, तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपण फार आपली पृथ्वी अगदी नगण्य वस्तू आहे पूर्ण विश्वामध्ये, आणि अशा या छोट्याशा ग्रहावर आपण राहणारा एक लहानसा माणूस आहोत. आणि आपल्याला जो अहंकार असतो की माझं शिक्षण इतकं आहे, मला एवढी प्रसिद्धी आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझं इतकं नाव आहे, हे सगळं गळून पडतं. आणि तुम्ही जरी वर बघत असला तरी तुमचे पाय जमिनीवर राहतात. ही या शास्त्राचा खूप मोठा फायदा आहे. त्याच्यामुळे ही एक जाणीव जी माणसाला प्रगल्भ करते, तर हा एक खगोलशास्त्राचा फायदा आहे. त्याच्यामुळे मी असं सांगेन की याचा अभ्यास करणं हा छंद म्हणून सुद्धा एक खूप चांगला पर्याय आहे. आजकाल जीवनामध्ये एवढं स्ट्रेस असतात आपल्याला, अत्यंत वेळेचं खूप आपल्यावर खूप प्रभाव आहे की पटकन पुढे गेलं पाहिजे, पटकन सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, याचाही एक स्ट्रेस असतो. तर स्ट्रेस खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्स व्हायचं असेल तर आपण खूप नैसर्गिक आहे की कुठेतरी जाऊन मस्त झोपतो आणि आकाशाकडे बघतो. तर त्याच्यामुळे हा छंद जोपासणं, याच्यामधनं एक मानसिक शांतता पण मिळते, तर तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं बौद्धिक विकास होतो तसं आपल्याला मानसिक विकासही आपला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नक्कीच छान होतो. खूप चांगलं. आज आपल्या समवेत सन्माननीय सुजाता बाबर मॅडम, अध्यक्ष खगोल मंडळ, ह्या उपस्थित राहिल्या. त्यांनी खगोलशास्त्रामध्ये महिलांचे योगदान या विषयावर खूप चांगलं मार्गदर्शन, त्याचबरोबर खगोलशास्त्रासोबतच सर्वांगीण विकास कसा असायला पाहिजे हे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. त्याबाबत BK ग्रुप ऑफ एज्युकेशन आणि BK टाइम्स आपलं आभारी आहेत. धन्यवाद. थँक्यू.